अमरावती जिले के सरकारी अस्पताल की नर्सें आज एक दिवसीय हड़ताल पर है। उनकी मांग है कि लंबे समय से लंबित पदोन्नति को जल्द से जल्द मंजूरी दी जाए। महाराष्ट्र गवर्नमेंट नर्स एसोसिएशन के नेतृत्व में इन हड़ताल का आयोजन किया गया। आज अमरावती जिला सामान्य अस्पताल में नर्सों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। हड़ताल की वजह से अस्पताल की सेवाओं पर असर पड़ा और मरीजों की देखभाल का जिम्मा ठेके पर काम कर रहे नर्सों और नर्सिंग के छात्रों पर आ गया। नर्सों की मांग है कि पदोन्नति केवल वरिष्ठता के आधार पर ही दी जाए। अगर जल्द ही कोई निर्णय नहीं लिया गया तो वे हड़ताल को और आगे बढ़ाने की चेतावनी दी गई। आजचा जो आमचा एक दिवसीय लाक्षणिक संप आहे संपूर्ण परिचारिका सहवर्गाचा आहे। त्याच्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी आहे की जी आता सध्या शासनाने 31/12/2024 मध्ये 24-25 साठी निवड प्रक्रिया डिक्लेअर केली सामान्य प्रशासनाने आणि 100 दिवसाच्या अवधीमध्ये सगळी पदं तात्काळ भरा अशा सूचना दिल्या आणि या सूचनामध्ये आमच्या आरोग्य डिपार्टमेंटचे नवीन सेवा प्रवेश नियम काढून जुन्या सेवा प्रवेश नियमाला डावलण्यात आल्या आणि त्यामध्ये आमच्या परिचारिका सहवर्गाच्या ज्येष्ठ सेवा ज्येष्ठतेवरती अन्याय झालेला आहे। शासनाच्या माध्यमातून जे मुलं BSc MSc करत आहे त्यांना या सेवा ज्येष्ठता यादीमधून डावलून नवीन लोकांना घ्यायचं। तर आमचं म्हणणं एकच आहे की आमचं जे आरोग्य क्षेत्र आहे इथे क्लिनिकल नॉलेजची फार गरज आहे आणि तुम्ही बाहेरून जेव्हा लोक घेते नॉन अटेंडिंग कॉलेजमधून BSc MSc केलेले लोक घ्या तर त्यांना क्लिनिकल नॉलेजचं कमी पडेल आणि त्यांनाच जर कमी असले तर ते समोर येणारे विद्यार्थी काय घडवतील। म्हणून प्रत्येक क्षेत्रात काम करताना आरोग्य क्षेत्रात हे क्लिनिकल नॉलेजची गरज असते आणि म्हणून त्यांना बेसिक लेवलपासून म्हणजे अधिपरिचारिका या पदापासून सेवा ज्येष्ठता यादी पकडण्यात यावी आणि हे जे प्रमोशनची यादी आहे ते सेवा ज्येष्ठतेनुसार करून BSc MSc यांचे ट्यूटर या पदाकरता निश्चित पद्धतीने एक सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं आणि त्यानंतर प्रत्येकच परिसेविका असो प्रभारी अधिसेविका असो या पदावरती सेवा ज्येष्ठतेचा विचार करून पद भरण्यात यावी। 100% परिचारिका संपात सहभागी आहे। आमच्या ग्रामीणच्या सुद्धा परिचारिका सहभागी आहे। जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या 400-450 परिचारिका संपात सहभागी आहे। केवळ रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून काही ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल परिचारिका आहे NRHMच्या परिचारिका आहे त्या रुग्णालयात आहे आणि जर काशी इमर्जन्सी सर्व्हिस आले तर आम्ही सुद्धा तत्पर आहोत। केवळ आम्ही शासनाला आजचा काम बंद आंदोलन संप म्हणून दाखवू परंतु आम्ही सेवा देऊ अशा वेळी जरा